काय भारी वाटेल तुला, एक नंबर. आणि मला तुमचा स्वभाव खूप आवडतो सगळ्यांचा. स्नेहा स्नेहा खास माझी फेवरेट आहे. तिचं जेवण बघून बघून मला खूप छान वाटतं एकदम. ती खूप गोडी आणि तुम्ही तुमचा अप्रतिम शब्द मला खूप आवडतो. तर बघा आज मस्तपैकी स्नेहा लजीज मसाल्यामध्ये बघा एक नंबर मटन करी बनवली. ओ हो हो हो, एकच नंबर. आणि इकडे तुम्ही बघताय चिकन, हे बघा चिकन सुका. ओ हो हो हो, एकच नंबर, अप्रतिम. मधमाशांचा पोळा दाखवायचा आहे तुम्हाला. आत्ता बघा, याच्या अगोदर कुठे होता? इथे होता मधमाशांचा पोळा. मग त्यानंतर कुठे गेला? त्या फ्लॅटमध्ये गेला. त्या फ्लॅटमध्ये जाऊन झाला, मग नंतर त्या फ्लॅटमध्ये गेला. मग आता कुठे आहे मधमाशांचा पोळा? तर आता मधमाशांचा पोळा बघा. नमस्कार सर्वांना. तर आता सकाळचे 10 वाजलेत आणि आता मी नाश्ता करायला बसलोय. तर हा आहे माझा सकाळचा नाश्ता. मस्तपैकी ऑमलेट बनवलं आहे स्नेहाने, ब्रेड, चहा. चला या सर्वांनी नाश्ता करायला. सकाळचा नाश्ता. मला अंडा ना भरपूर आवडतो, अंडा पण. थोडासा गरम होता. आता पटकन मी नाश्ता करून घेतो. नाश्ता केला ना का 45 ते 50 किलो मसाला एक कुरिअर करायचा. ॲड्रेस प्रिंट आउट केलेले आहेत. पटापट जातो शॉपवरती, मसाले पॅक करतो आणि कुरिअर करायला जातो. तर आता ना मी शॉपवरती आहे. मला इथे येऊन जवळजवळ 1.5 तास झाला. मसाले पॅकिंग करायचे होते. काल 45 किलो मसाल्याची ऑर्डर आली होती. सर्वांचे मसाले पॅक केलेले आहेत. ॲड्रेस पण प्रिंट आउट करून घेतलेले आहेत. तर पटापट ॲड्रेस लावूया. फायनली सर्व मसाला पॅक करून झालाय आणि सर्वांचे ॲड्रेस पण लावून झाले. जेवढे पण मसाले आपण बॉक्स पॅक केले होते, हे बघा गोणीमध्ये भरलेले आहेत 2. तर चला DTC कुरिअर सर्व्हिसमध्ये जाऊया आणि कुरिअर करूया. बापरे काय गरम करतोय, भरपूर गरम करतोय. मी आहे मी. सानूसाठी डोनट आणलंय. काय करते? हा नाही, इथं ना समोरून आणला. नाही नाही नाही, इथनं समोरून झालं. काय जेवते का? डाल भात लोणचा, कोण नाही कोणचा. तर आता मस्तपैकी फ्रेश झालेलो आहे. आता मस्त जेवायला बसूया. आणि हा, तुम्हाला जेवायला बसायच्या अगोदर मी तुम्हाला सांगतो, स्नेहासाठी ना मी साडी मागवलेली आहे. साडी मागवली आणि ब्लाऊज शिवायला काही दिलेलं नाहीये. आज काय पण करून घेऊन जायचं. साडी बघितल्यावरती ना तुम्ही बोलणार काय साडी मागवली. ऍक्च्युली ही ना साडी वाराणसीवरनं मागवलेली आहे. मी मसाले पॅकिंग करायला गेलो होतो ना, तेव्हाच माझा मित्र म्हणजे वाराणसीला गेला होता. तर त्याला मी सांगितलं की ह्या दुकानामध्ये जा आणि तिथून आपल्याला ही साडी घेऊन ये म्हणून. कारण कसं आहे माहिती आहे का, तिकडनं कुरिअर करायचं कसं फसवतात सुद्धा. आपल्याजवळ येईल की नाही ते आपल्याला काही तेवढीशी म्हणजे थोडी भीती वाटत होती. पण मित्राला सांगितलं का जा आणि घेऊन ये. तर त्याने आणली. आज दुपारीच आणली का? मागाशीच येऊन गेला ना. मला तरी फोन केला होता पण मी त्याचा उचलला नव्हता, बिझी होतो म्हणून. तर स्नेहाने ती साडी ओपन करून पण बघितली. चला तुम्हाला दाखवते. भारी आहे. कलर कसला भारी. कलेक्शन मध्ये पहिली साडी मला खूप आवडली. हा चला तुम्हाला दाखवतो. टॉवेल कुठे ठेवली? टॉवेल मागे आहे बघ याच्यात. गरम होते फॅन. भरपूर गरम करते. आता फॅन लावला तर परत आवाज नाही येणार. ही बघा ही साडी आहे. साडी बघा, फुल पार्टी वेअर साडी आहे. आणि कलर पण मला खूप आवडलेला. थोडासा हटके कलर आहे ना. बघा वाव. बेज कलर म्हणजे जसं मी जेव्हा त्या आपण, अरे वा जबरदस्त वाटते ना. भरली. आणि आपल्या किचनसाठी फक्त एक मसाला, स्नेहाज लजीज घरगुती मसाला. केमिकल नाही, प्रिझर्वेटिव्ह नाही, बेस्ट क्वालिटी मसाला. आजच ऑर्डर करा. पुन्हा याने थ्रेडचं काम आहे. हा, असं नाहीये की स्टिच चिटकून दिलेलं आहे. बघा निघणार पण नाहीये. बघा थ्रेड आहे. बरोबर. कधी आता कमेंट करू नका हा लिंक द्या. तर ही लिंक वरती ऑनलाईन वाली नाही, ऑफलाईन वाली आहे साडी. काय भारी वाटेल तुला, एक नंबर. पण करेल सुंदरसा. आणि ब्लाउज पीस दाखव ना, कारण ब्लाउज पीस नव्हतं बघितलं याच्यामध्ये कसं आहे आपण. हा ब्लाउज पीस पण सुंदर आहे. हातावरती स्टिच केल्यावरती डिझाइन आणि उलट आहे. हा हे बघा असं आहे. एक नंबर पार्टी वेअर आहे. एक नंबर वाटेल तुला. छान. तुम्ही पण कमेंट करून सांगा स्नेहाची न्यू साडी कशी आहे. आणि आता एकदाशी जाऊ चल तुझं ब्लाऊज शिवायला द्यायला. आता वट पौर्णिमा येऊन निघून जाईल. मला काही ना काही प्रॉब्लेम होतेच
वटपौर्णिमा. आतापर्यंतची सर्वात बेस्ट साडी असणार ना तर ही साडी असणार. वा, आजची मेजवानी बघा दुपारची. ऑमलेट, दाल भात, लोणचा नाही, लोणचा नकोच. नाही नाही, डबलचा बनवलास का काय? डबलचा बनवलास? 2 अंड्यांचा? 3 टाकले. ओके, मला अंडा आवडतं भरपूर, माहिती आहे ना. म्हणून बनवलं डाळ बनवा सिंपल. गरमी किती लागते काय नुसताना हे करायचं. मस्त लागते. तू पण घे. डाळ भात नाही, हे घे ना. पण मला मग संध्याकाळी पूजा करायची मग. राहू दे मग. चला आता मस्तपैकी जेवण करून घेतो. अजून बरीचशी कामं आहेत. मसाल्याचे पण काम आहेत खूप सारे. मसाला पण Stocking बनवायचा करायचं ना आपल्याला. आपल्याला. त्याच्यामध्ये आता आपण खूप बिझी होणार ना, एक आठवडा तरी कंटिन्यू करायला लागेल ना. बरोबर. आणि मसाला अजूनपर्यंत तुम्ही घेतला नसणार तर नक्की घ्या. एकदा आउट ऑफ स्टॉक झाला ना का झाला, लक्षात ठेवा. हा शब्द आहे, मग नंतर भेटणार नाही. काय मग काय नंतर मग असं होईल की तुम्हाला आपली मसाल्याची सवय झाली आहे, हा. तुम्ही विसरले असणार मसाले घ्यायचा, नंतर विचारणार मग मसालेच नाही आपल्याकडे. मग तुम्हाला असं होईल की मग सवय झाली तर दुसरे मसाले सूट पण नाही होणार. म्हणून आधीच घेऊन ठेवा. आणि जर भेटला तर म्हणजे असला तर भेटेल, जर नसला तर मग भेटणार नाही. मग आपण कन्फर्म नाही सांगू शकत ना भेटणार का नाही भेटणार, कारण एवढे ऑर्डर आहेत आपल्याला. कारण तुम्ही प्रत्येक व्हिडिओ मध्ये बघताय किती ऑर्डर करतात. 50 किलो, 60 किलो, 70 किलो. आता मागच्या शनिवार रविवारी 2 दिवसाच्या 160 किलो आम्ही मसाला कुरिअर केला. विचार करा, ते पण 2 दिवसामध्ये. शनिवार आणि रविवार होता, 2 दिवसाच्या एवढ्या ऑर्डर आल्या होत्या. तर एवढाच सांगण्याचा प्रयत्न आहे का अजूनपर्यंत घेतला नसणार तर घ्या स्टॉकसाठी. चला, आणि माझं जेवण झालेलं आहे. सानू इथे बसले. आता मी पटकन आता 1 ते 1.5 तास आपल्या व्हॉट्सअपच्या बिझनेस नंबरला देतोय. जेवढ्या पण म्हणजे ऑर्डरसाठी मसाल्यांसाठी मेसेज केले त्यांना सर्वांना रिप्लाय देतो, मसाल्यांच्या ऑर्डर घेतो. मग त्यानंतर 2 तासानंतर सानूला स्केटिंग क्लासला घेऊन जायचं आहे 6 वाजता. 6 ते 7 ना. मग तिला बघू, मग नंतर मग विचार करतोय काय घेऊन येते. काहीतरी घेऊन येतो जेवण आपल्याला. शुक्रवार आहे ना, नाहीतरी आज दाल भात. नॉनव्हेज खाऊन मन नाही होत. अच्छा, दाल भात आज किती दिवसानंतर दाल भात बनवलाय मी. नाही पण बरं, आता उद्या पण आता व्हेज असणार आपला. शनिवार आहे आणि त्या दिवशी तर लगातार 3 दिवस आपण डाल भात खात होतो. दाल भात फक्त नॉनव्हेज साठी ती आपली एक रेसिपी शेअर करूया आपला, ते कांद्याची 1 दिवस ना, भारी लागते ते. सिंपल. बघ ते त्याच्यासाठी ना तुम्हाला आमचाच मसाला हवा लागेल. पावसाळ्यासाठी बेस्ट असेल ना. मार्केट जायला भेटत नाही. हा, बरोबर. चांगले तेव्हा करू शकता. चालेल. शेअर करू. तर चला आता पटापट मी ऑर्डर घेतो आणि 6 वाजता सानूला स्केटिंग क्लासला घेऊन जातो. कंटिन्यू राहा. तर आता सानूला स्केटिंग क्लासला घेऊन आलोय. मला मसाले पण द्यायचे 2-4 जागेवरती उलवेमध्येच. चल सानूला सोडतो, मग नंतर मसाले पण डिलिव्हर करतो. इकडून चल ना, वरना गाड्या चालतात साईडून. अच्छा. तुम्हाला काही काम असेल अर्जंट काही. बरोबर. आत्ताच तर तुम्ही मसाला अर्धा किलो घेतला, मग आवडला का तुम्हाला? बघा, ताईने आत्ताच आपल्याजवळ 2 का 3 दिवस अगोदर अर्धा किलो मसाला घेतला आणि आत्ता 2 किलो घेतलाय. आणि 2 किलोवरती ना आम्ही प्रॉन्स क्रॅकर्स देतो, त्याचा पण फीडबॅक नक्की द्या कसं आहे ते. चला, थँक्यू. आणि तुम्ही आपली जे यूट्यूब फॅमिली आता बघते त्यांना काय बघणार आहे ना, मसाला घ्यायला पाहिजे का? घ्यायला पाहिजे. टेस्ट करा तुम्ही, खूपच लजीज जसं सांगतात ना तसंच मसाले आहे. थँक्यू. अश्विन आणि इस्ना त्यांना दोघांना पण यशस्वी व्हावं. थँक्यू सो मच. थँक्यू. सगळ्यांनी घ्या आणि बघा कसं आहे. खूप चांगला मसाला आहे, टेस्टी आहे. थँक्यू ताई. चला, आम्ही ना तुम्हाला नेहमी सांगतो तुम्ही जेव्हा एकदा मसाला घ्याल ना तर पुन्हा नंतर 100% घेणार. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा, कारण आपण जी क्वालिटी देतोय ना इतर क्वालिटी तुम्हाला कुठेच भेटणार नाही. म्हणजे दुसऱ्यांच्या मसाल्यामध्ये ही क्वालिटी देतोय. जसं मी ताईला पण सांगितलं, तुम्ही एकदा टेस्ट करा. नाही तुम्ही नेक्स्ट टाइम मागवला ना तर नावाचा अश्विन नाही. 2 किलो मसाला लगेच ऑर्डर केला ताईने, एवढा आवडला. तर तुम्ही सुद्धा अजूनपर्यंत आमचा मसाला ऑर्डर नसेल केला तर स्क्रीनवरती आम्ही असं म्हणजे प्रत्येक व्हिडिओच्या याच्यामध्ये आम्ही
आमचा कॉन्टॅक्ट नंबर देतोय, तर तुम्ही आमच्याकडे मसाला ऑर्डर करू शकता. तर हे बघा इथे आई आहेत. नमस्कार. नमस्कार. नाव काय आहे तुमचं? सुरेखा. आणि आईंची मुलगी आहे ना? हा, ही नाव माझी मुलगी पूजा. पूजा. अच्छा, पूजा ताई आहेत. तर तुम्ही आपल्याकडनं आता फर्स्ट टाइम मसाला घेताय ना? हो हो हो. आणि तुमच्या रेसिपीमध्ये जेव्हा यूज करणार ना जेवणामध्ये, तर फीडबॅक नक्की द्या. नक्की नक्की. आणि तुम्ही मला आणि आपल्या युट्यूब फॅमिलीला सांगू शकताय, तुम्ही म्हणजे तुम्हाला असं कोणी सांगितलं का आपले व्हिडिओज बघून आपल्याकडनं मसाला ऑर्डर करताय? नाही, कसं आहे, माझी बहीण आहे शिरूरला, शिरूरला. सविता म्हणून. हा, तिने मला सांगितलं की यांचे ब्लॉग बघत जा. अच्छा. ती तुमच्या उलव्यामध्येच राहतात. अच्छा अच्छा आणि मी अच्छा उलवे अच्छा. सेक्टर 9 मध्ये राहत होती तेव्हा. हा हा म्हणजे हा. आता जवळजवळ 1 वर्ष झालं मी एक तुमचे वर्ष vlog झालं बघते. videos बघता. हो. अच्छा. आणि तेव्हापासून मला ते खूप आवडायला. पहिलं तुम्ही जे वेगळा तुमचा बिझनेस होता तेव्हापासून मी बघते. अच्छा. आता तुम्ही मसाल्याचं स्टार्ट केलंय, तर बरोबर. माझ्या मनात आलं चला एकदा पण मसाला घेऊया, ट्राय करूया आणि नंतर मग लॉट मध्ये घेईन मध्ये अच्छा नंतर. अच्छा अच्छा. थँक्यू आणि मला थँक्यू. तुमचा स्वभाव खूप आवडतो सगळ्यांचा. हा हा स्नेहा हा हा. स्नेहा खास माझी फेवरेट आहे. अच्छा. तिचं जेवण बघून बघून मला खूप छान वाटतं एकदम. ती खूप गोडी आणि तुम्ही हा. तुमचा अप्रतिम शब्द मला खूप आवडतो. तुमचा स्वभाव पण अप्रतिम आहे. थँक्यू. आता मसाला पण आम्ही यूज करू, मग नंतर मग मी अजून लॉट मध्ये घेऊ शकतो. चालेल चालेल, नक्की नक्की आवडेल तुम्हाला 100%. मी बोलतो ना तुम्हाला, आम्ही नेहमी व्हिडिओमध्ये सांगतच असतो, तुम्ही फर्स्ट टाइम घेतलाय ना, हा. तुम्हाला मसाला नक्की आवडेल. तर फीडबॅक नक्की द्या. हा हो हो, चला, नक्की, थँक्यू. नक्की. खूप छान ओके. वाटलं भेटून. थँक्यू ताई. थँक्यू थँक्यू. तर आता मी जस्ट घरी आलोय. आता मस्त आंघोळ करणार. स्नेहा इथे लसूण सोलते. आणि स्नेहाने बघा क्लेचा महाकाल बाबांची कशी सानूने आणून शिवलिंग दाखव बनवली. ठेवलाय इकडे. मस्त बनवलं. शृंगार करायचं ते नंतर करेन मी आणि मग ठेवूया ना. क्लेचं बनवलंस का? हा. छान बनवलं, मस्त. बोला सर्वांनी जय श्री महाकाल. तर बघा, सानू मटन नाही खात म्हणून सानूसाठी चिकन आपण घेतलं आणि राहिला तर कालू वगैरे पण आहेत आपल्यासाठी. बरोबर. आपल्याकडे आहे कालू, त्याचे फ्रेंड्स तर ते खातील. हा. आणि इकडे आपण मटन साठी बघा तर स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला टाकलेला आहे 1.5 चम्मच. 1.5 चम्मच. जर तुम्हाला हवा असेल तर स्क्रीनवरती आम्ही व्हॉट्सअप नंबर देतोय. हो. तुम्ही आमच्याकडनं स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला ऑर्डर करू शकता. आणि मस्तपैकी मसाल्यांना मिक्स करूया. बाकीचे मसाले म्हणजे हळद टाकलेली वाटते नाही अगोदर? नाही टाकली नाही टाकली का हळद? टाकायची. थोडीशी टाकणार कारण की मी ना मटन बॉईल करताना पण हळद ऍड केली आहे. ओके. एकदम थोडीशी. हे बघा, मसाला ग्रेव्ही रेडी करतोय मटन साठी, त्याला मस्त शिजून घेऊया. खूप दिवसानंतर मी ही वाली कढाई यूज करते हा. ना. आणि खूप दिवसानंतर तू बिना वाटणचा मटण बनवतो. आणि बघा, हा हा, ओ हो लजीज. इथे चिकन पण एक नंबर बनतोय आज. मज्जा ही मज्जा आहे. चिकन सुक्का टाईप करते म्हणजे चानू चपाती सोबत खायला असं. ओके. बघा, हो हो, हिरवा वाटेंमध्येच वाटतं बनवलंय सध्या. नाही सध्या आणि सध्या शिजवते ते. शिजवण्यासाठी. अजून मसाला पण येईल आपला याच्यामध्ये. आणि मग त्यानंतर बघा इथे चिकन मध्ये ऍड करते स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला 1.5 चम्मच. 1.5 चम्मच. आणि मग त्यानंतर हळद. आणि आपण ज्याच्यात मटन बॉईल केलं तोच पाणी ऍड करूया मटन मध्ये. तरी पण किती असेल अंदाज? 1.5 ग्लास पर्यंत असेल. 1.5 ग्लास पर्यंत. हो. ओके. आणि पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे मटनला आपण मिक्स करून घेऊया. तर हे बघा, आज मस्तपैकी स्नेहा लजीज मसाल्यामध्ये बघा एक नंबर मटन करी बनवली. ओ हो हो हो, एकच नंबर. आणि इकडे तुम्ही बघताय चिकन. हे बघा, चिकन सुका. ओ हो हो हो, एकच नंबर, अप्रतिम. तर आता आम्ही जेवायला घेतलेलं आहे, या सर्वांनी जेवायला. सानूला कसं मटन आवडत नाही ना, मग तिच्यासाठी बघा कढी घे तरी पण थोडीशी घेते. घेशील ना मटण. सानू? एवढं स्पेशल बनलेलं आहे तर काय नाही घालाय. बघा मटन. ओ हो ओ हो काय हो झालं हो, मटन करी? लजीज. ही झाली परफेक्ट डिश. घे सांग. चला या सर्वांनी जेवायला. सर्वात पहिले चिकन मसाला टेस्ट करूया. ओ हो 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 हो, मसाले बघा किती भारी लागलेले आहेत. या विंग. अप्रतिम. इथे तुम्ही मटण बघताय,
मटण बघा गरम आहे. चपातीसोबत ग्रेव्ही टेस्ट करूया. या जेवायला मटन ग्रेव्ही चपाती. ओहो लजीज एक नंबर. तुझ्या हातचा मटन जर माझा असेल फेवरेट तर बिना वाटणचंच ना. हो तुम्हाला वाटणचं नाही आवडत. हां मटन अप्रतिम. तर चला आता आम्ही जेवण करून घेतो मग नंतर तुमच्यासोबत बोलतो. मस्त मसाला आहे ना एकदम अप्रतिम. हे बघा मी संपवलं सुद्धा मटन घेतलेला. एकदम टेस्टी झालं हा. हो हो लजीज. चला जेवण करून घेतो मस्त आता. गुड मॉर्निंग सर्वांना. तर सकाळचे 9:30 वाजलेत आणि ॲक्च्युली काल काय झालं माहिती आहे का, आपलं जेवण झालं आणि आम्ही वॉक करायला गेलो. अर्ध्या 1 तासामध्ये घरी आलो. पण नंतर आता मी जेव्हा हा ब्लॉग एडिटिंग करायला घेतला तेव्हा मला समजलं का आपण व्हिडिओचा एंडच नाही केला. म्हणून आता एंड करतोय. पण व्हिडिओ एंड करायच्या अगोदर तुम्हाला मला काहीतरी दाखवायचं आहे. मधमाशांचा पोळा दाखवायचा आहे तुम्हाला. आत्ता बघा याच्या अगोदर कुठे होता, इथे होता मधमाशांचा पोळा. मग त्यानंतर कुठे गेला, त्या फ्लॅटमध्ये गेला. त्या फ्लॅटमध्ये जाऊन झाला. मग नंतर त्या फ्लॅटमध्ये गेला. मग आता कुठे आहे मधमाशांचा पोळा. तर आता मधमाशांचा पोळा बघा इथे आहे. हा बघा मधमाशांचा पोला. बापरे किती मोठा बनवलाय बघा. सानू किती मोठा बनवलाय ना. तर मधमाशांचा पोला ना 2 वेळा ट्राय केला ते इथं बनवायला. पण ते कसं आहे माहिती का, केमिकल मारल्यामुळे काही ते आले नाही. तर त्यांना आता लास्टचा ऑप्शन होता त्या झाडावरती बनवलं तेही. म्हणजे या एकाच बिल्डिंगमध्ये जवळ त्याने आजूबाजूला करून असं 4 वेळा तेही बनवलेला. 4 वेळा उठवला आणि शेवटचा आता ते झाडावरती जाऊन लावलाय तेही. तर चला आता आपण या ब्लॉगला एंड करूया. आणि आजचा हा पूर्ण ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.